मृदू भाषिणी, सन्मित्रम चांगले मित्र, सुधनम चांगल्या मार्गाने कमवलेलं धन, सोयू शेतीरती ज्या घरातले पुरुष स्वतःच्या स्त्री शिरतेत ते घरधन्य, आज्ञापरा सेवका ज्या घरात आज्ञाधारी सेवक आहेत, आतिथ्यम ज्या घरात सतत अतिथीचं पूजन होतं, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, मिष्टान्नम पानम गृहे, मिष्टान्न म्हणजे दररोज गोड धोड झालं पाहिजे असं नाही. ज्या अन्नाचा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकतात असं कोणतंही अन्न असेल तर ते घरात अन्न चालतं. शिवकथा ऐकत असताना शिवकथेच्या कालावधीमध्ये कांदा लसूण खाऊ नये. शिवकथा ऐकत असताना काही पदार्थ, मसूरची डाळ ही परमात्म्याच्या भोगात चालत नाही. आपण भोग दाखवतो ना देवाला, देवाला वारकरी मसूर डाळ खात नाही. तर कथेच्या कालामध्ये कांदा लसूण चालत नाही. गाजर मुळा सुद्धा खाऊ नये. जे जमिनीच्या खाली